उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं हिणवणाऱ्या काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला। आज या गटाच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली। तसंच महिलांचा अवमान करणाऱ्या सपकाळच्या प्रतिमेला जोड्यांनी हाणत महिला पदाधिकाऱ्यांनी आपला राग व्यक्त केला। काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधलं। त्याचे तीव्र पडसाद उमटत असून आज कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला। राज्यात आणि कोल्हापुरात अशी विधानं खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आदिल फरास यांनी दिला। या महाराष्ट्रामध्ये एका पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीचा गुंगी गुडिया म्हणून उल्लेख करणारा आहे। जर हर्षवर्धन सपकाळ सारखा माजोर्डा नेता असेल तर याला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या समस्त जनतेनं या ठिकाणी धडा शिकवल्याचे राहणार नाही। हे एका महिलेचा अपमान आहे, हे महाराष्ट्राच्या तमाम महिलांचा अपमान आहे। अशा पद्धतीनं कधी कोणी इतके नेते झाले परंतु महिलांच्या बाबतीमध्ये गुंगी गुडियासारखे शब्द वापरणं, अरे तुम्हाला लाजा वाटतात का नाही? तुमच्या घरातल्या बायका तुम्ही सांभाळून ठेवता आणि दुसऱ्यांच्या बायकांच्या बद्दल इतक्या वाईट पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळला सांगितलं पाहिजे की तुझ्या बायकांना घराच्या बाहेर आण आणि सेवेला लाव लोकांच्या। मग तुला तुझ्या बायकांच्या बद्दल जर कोणी अवमानकारक बोललं तर तुझ्या मनाला लागेल का नाही याचा विचार कर। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला महिलांनी जोडे मारून आपला तीव्र निषेध व्यक्त केला, तर आंदोलकांनी पोस्टर पायाखाली तोडून आपला राग व्यक्त केला। यावेळी प्रकाश गवंडी, सुनील पाटील, सतीश लोळगे, नंदकुमार गुर्जर, युवराज साळोखे, पूजा साळोखे, अच्युतराव साळोखे, सोनाली कोविंदकर, हेमलता पोळ, शुभांगी वायदंडे, शोभना खामकर, आयशा खान, शीतल तिवडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी